माझं नाव अर्चना, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा ब्रेड चीज पकोडा कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी एक आतलं स्टफिंग तयार करणार आहे। तर अशा पद्धतीचा एक बटाटा घेतलेला आहे, याला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी थोडंसं टेस्ट यावे म्हणून ऑर्गॅनो टाकलेलं आहे। मीठ टाकायचं आहे, जर तुम्हाला लाल तिखट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। मी फक्त ऑर्गॅनो आणि मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर थोडंसं आपलं चीज क्यूब होतं ना, ते अशा पद्धतीने स्मॅश करून मी यामध्ये टाकलेलं आहे। तर हे मी असं हे आतलं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे। आता वरचं कोटिंग तयार करायचं आहे म्हणून आपण बेसन घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे मी बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक कांदा अशा पद्धतीने लांब कट करून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा किंचित सोडा टाकायचा आहे, हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे। सोडा टाकल्यामुळं काय होतं, हे ब्रेड पकोडे आपले बाहेरून छान कुरकुरीत होतात, तर त्याच्यामुळे मी हे टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपण छान मिक्स करून घेतलेले आहे। तर या पद्धतीने आपल्याला ब्रेड घ्यायचे आहे आणि याचे जे साईडचे एजेस आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे आपल्याला आता लाटण्याने लाटून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे मी ब्रेड लाटून घेत आहे। यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे मी आतलं बटाट्याचं हे तयार केलं होतं ते टाकायचं आहे। थोडंसं चीज टाकायचं आहे, मी मॉझरेला चीज टाकलेलं आहे आणि याला पाणी लावून हे आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे, याला दाबून असं फिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व मी पकोडे आता करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता भरून घेतलेलं आहे। आता आपल्याला पकोडा तळायचा आहे। तर अशा पद्धतीने हे बेसनचं जे आपण तयार केलेलं होतं याला छान असं डीप करायचं आहे आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर हे पकोडे आपल्याला 6 ते 7 मिनटात तयार होतात, झटपट तयार होतात। एखाद्या वेळी मूड येतो संध्याकाळच्या वेळी की काहीतरी वेगळं असं खावावं, तर अशा पद्धतीने तुम्ही हे ब्रेड चीज पकोडा करू शकता। खूप छान होतो, टेस्टला तर एकदम भारीच लागतो। तर अशा पद्धतीने 6 ते 7 मिनटात हे पकोडे आपले तयार होतात, झटपट तयार होतात। तर अशाच पद्धतीने हे मी सर्व पकोडे छान असे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत बाहेरून छान झालेले आहेत। आता हे सर्व पकोडे मी आता तळून घेतलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते बघा। हे सर्व पकोडे मी तळून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये मी हे पकोडे काढून घेणार आहेत। तर ही ब्रेड चीज पकोडा तुम्ही ट्राय करू शकता। ही स्नॅक्स रेसिपी आहे, एखाद्या दिवस आपल्याला काहीतरी खावंसं मन वाटतं तर अशा पद्धतीचे पकोडे तुम्ही करून खाऊ शकता। खूप छान होतात, टेस्टला तर भारीच लागतात आणि हे झटपट पण बनतात। तर तुम्ही बघू शकता हे पकोडे मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे पकोडे मी तुम्हाला तोडून दाखवते की किती मस्त झालेले आहेत। बघा, आतून एकदम चीजी झालेला आहे आणि वरून एकदम क्रिस्पी हा पकोडा तयार झालेला आहे। तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही ब्रेड पकोडीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। थँक्यू।